नाही, अजून आता जागांचा चर्चा सुरू झालेली आहे आणि जवळपास येत्या 9-10 दिवसामध्ये हा सगळा जागा वाटपाचा निर्णय आम्ही घेऊ आणि तो सामोपचारण होईल अशी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. तिन्ही पक्ष किती किती जागा, काँग्रेस एक काय किती जागा लढवून नाही, असा मुद्दा काही नाही आहे. जर मेरिटच्या आधारावर जवळपास निर्णय आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे 288 जागेपैकी कोणाला जास्त कोणाला कमी याच्यापेक्षा महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी, महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही, शेतकरी विरोधी, गरीब विरोधी, तरुणांच्या विरोधात असलेले हे सरकार, या सरकारला महाराष्ट्रातून सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा मूळ उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे जागा कोणाला कमी मिळतात जास्त मिळतात हा भाग नाही. मेरिटच्या आधारावर जवळपास आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आम्ही प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेली आहे. एक फॉर्म्युला असा आला होता की 100 जागा काँग्रेस, 100 जागा शिवसेना युबीटी आणि 84 जागा शरद पवार साहेबांचा पक्ष, असा एक फॉर्म्युला सुरू होता. असा इथपर्यंत पोहोचला आहे का? मला तर एक मी पाहत होतो एका मीडियावर 100 जागा काँग्रेस, 100 जागा युबीटी आणि 100 जागा शरद पवार असं पण आला होता. त्यामुळे आता हा जो कोणता येतो आहे तो 288च्याही पलीकडे जात आहे. त्यामुळे अजून असं महाविकास आघाडीमध्ये नेमकं असं आकड्यावर आम्ही कधी गेलो नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज जनतेचे प्रश्न आमच्या तिघांसाठी महत्त्वाचे, आमच्या मित्रपक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. परवा प्रधानमंत्री वर्ध्याला आलेत आणि आम्हाला अपेक्षित होतं की आता तरी ते दुरुस्त झाले असतील महाराष्ट्राबद्दल तरी. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना लोकसभेमध्ये त्यांच्या खोटंपण जे आहे, त्यांचा असली जो चेहरा आहे तो मतदानाच्या रूपाने त्यांना सांगितलं की आता तुम्ही खोटं महाराष्ट्रात बोलू नका. याच महाराष्ट्रातून शेतकऱ्यांना त्यांनी 2014मध्ये आश्वासन दिलं होतं, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, कर्जमाफी करू, शेतीच्या मालाला 1.5 भाव देऊ, अशा अनेक घोषणा याच विदर्भाच्या यवतमाळच्या भूमीतून त्यांनी दिलेल्या होत्या. पण 10 वर्ष शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान करण्याचं काम, शेतकऱ्यांना आतंकवादी, खालिस्तानी आणि आंदोलनजीवी अशा पद्धतीचा उल्लेख लोकसभेमध्ये त्यांनी करावा आणि शेतकऱ्यांचा अपमान करावा, ही जी काही भाषा त्यांची होती. पण परवा वर्ध्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशाचा पोशिंदा हाच महत्त्वाचा आहे. मग का 10 वर्ष तुम्हाला हा पोशिंदा आतंकवादी होता, खालिस्तानी होता किंवा आंदोलनजीवी होता? त्यांच्या विरोधात 3 काळे कायदे तुम्ही आणणार होते, त्याला शेतीपासून उद्ध्वस्त करणार होते. पुन्हा तुम्ही महाराष्ट्रात येऊन गांधीजीच्या भूमीमध्ये तुम्ही खोटं बोलताय. प्रधानमंत्री आहात तुम्ही, नरेंद्र मोदी नाही. एवढंच महाराष्ट्राची जनतेची हाक आहे आणि काँग्रेसची पण हाक आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक महाविकास आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार आहे असं आमची कुठलीही चर्चा अजून नाही. पण मी आज त्यांचे स्टेटमेंट ऐकत होतो, टी व्हीला पण त्यांच्या बातमी पाहत होतो की ज्या पद्धतीनं केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार जे आहे ते सरकार देशासाठी किती घातक आहे असं त्यांचेच राज्यपाल असलेले सत्यपाल मलिकजी जे सांगतात आहेत. ज्यावेळेस त्यांनी तर त्यांचं एक व्हिडिओ मी पाहत होतो मधल्या काळामध्ये की त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस जेव्हा आमच्या मिलिटरीच्या लोकांना जे आत्मघाती दस्त्यापासून काश्मीरमध्ये मारण्याचा प्रयत्न होणार आहे, हे जेव्हा राज्यपाल महोदय त्यावेळेस सत्यपाल मलिकांना कळलं आणि त्यांनी जेव्हा प्रधानमंत्र्यांना फोन लावला तर ते जंगलामध्ये सफारी करत असताना प्रधानमंत्री होते आणि त्याच्यानंतर ते त्यांच्याशी प्रधानमंत्री बोलले तर कुछ करो मत, शांत रहो असं त्यांना सांगितलं. हे खऱ्या अर्थानं वेदनाकारक आहे. आणि त्याच 2019च्या घटनेचा बाऊ करून एक मुंडी काटेंगे तो हम 100 मुंडी लाएंगे असं हे नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेस केलं. आणि 2019मध्ये खोट्यापणानं लोकांना खोटी भूमिका दाखवून पुन्हा ते निवडणूक जिंकण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. सत्यपाल मलिकांनी त्यांच्या वस्तुस्थितीला त्या ठिकाणी मांडलेलं आहे.
त्यामुळे अनेक प्रश्नाच्या बाबत सत्यपाल मलिक जे सांगतात आहेत, त्यामुळे देशासाठी ही घातक असलेलं नरेंद्र मोदीचं सरकार, त्याबद्दलचं ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन आज महाराष्ट्रामध्ये काल या परवापासून ते आलेले आहेत. मी आजच पेपरला त्यांच्या बातम्या वाचत होतो. पण भयानक आहे की ही जी परिस्थिती आज आहे की देशाचे म्हणजे कुंपणच शेत खाते, अशा पद्धतीचं आज प्रधानमंत्र्यांच्या बद्दलची, नरेंद्र मोदीची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दलची जी काही भूमिका त्यांनी मांडलेली आहे ती देशासाठी घातक आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि देशवासी आता या सगळ्या प्रकरणामुळे जागे झालेले आहेत. भाऊ, मोदी आणि सरन्यायाधीशांची भेटीनंतर आता मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश एका मंचावर येणार. बघा, ही आपल्या देशातली एक परंपरा आहे. मुख्यमंत्री किंवा सरन्यायाधीश, जजेस कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित येऊ शकतात, काही त्याला भाग नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चंद्रचूड साहेबांच्या घरी गेले गणपती दर्शनाला, त्याला काही वावगं काय आहे त्याच्यामध्ये? गेले तर त्याला काही विरोध करायचं कुठलं कारण नाही. पण नरेंद्र मोदी त्यांच्या घरी गेलेले जे गणपती दर्शनाचे फोटो आणि त्यांच्या परिवाराचे फोटो स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ते दाखवत असतील तर याचा अर्थ काय असू शकतो हे देशातल्या लोकांना समजतं आहे. योगायोगानं महाराष्ट्रातल्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका लागलेल्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये ज्या 2.5 वर्षाच्या पहिले ज्या घडामोडी ज्या झालेल्या आहेत राजकीय, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने जे पाप केलं, त्यांच्या राज्यपाल तत्कालीन भगतसिंग कोश्यारीच्या माध्यमातून ते पाप सगळ्या देशाने पाहिलेलं आहे. तो लोकशाहीवर घाला होता, संविधानावर घाला होता. पैशाच्या भरोशावर ज्या पद्धतीनं राज्यपालांनी आणि आमदार विकत घेऊन सगळं हे नवीन मंत्रिमंडळ एकनाथ शिंदेचं तयार केलेलं, आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा राज्यपालाच्या भूमिकेबद्दलचा संशय व्यक्त केलेला आहे. आणि हे सगळं असताना शेड्यूल 10 म्हणजे घटनेला जो मेन गाभा आहे, त्या गाभ्याच्या याच्यामध्ये जे झालेल्या घडामोडी महाराष्ट्रातल्या आहेत त्याच्याबद्दलचं अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पेंडिंग राहणं, आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये चीफ जस्टिस चंद्रचूड साहेब हे आता रिटायर होतात आहेत, म्हणजे याचा अर्थ, आणि उद्या ती तारीख आहे आणि त्याचा क्रमांक 313च्या वर गेलेला आहे, ते उद्या लागेल की नाही हे शंका अजून व्यक्त केली जाते आहे. तर हा जो संशय आहे आणि कशासाठी ते गेलेत आणि कशासाठी त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांनी मोदीजींनी आपलं चंद्रचूडच्या घरचे गणपतीच्या दर्शनाची भूमिका दाखवली, हे सगळं संशयास्पद आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात, कारण की न्यायव्यवस्था ही आमच्या देशातली त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की जेव्हा प्रशासन आणि शासन जनतेला न्याय देत नाही तर जनतेच्या अपेक्षा या न्यायव्यवस्थेकडून असतात. पण जेव्हा शासन आणि न्यायव्यवस्था एकत्रित येते तर देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात ही शंका व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. तुम्हाला असं वाटतं की हे आणि आता तो 313 क्रमांकावर गेला, असं तर याचा संबंध आहे, त्यामुळे ते डिलेड होत आहे आणि पुढे डिले होईल? आम्हाला कोर्टाबद्दलच्या शंका व्यक्त करायच्या नाहीत, पण शेड्यूल 10च्या बाबत जे तारीख पे तारीख जे होती आहे, शेड्यूल 10 हा लोकशाहीचा गाभा असलेली व्यवस्था. लोकप्रतिनिधी निवडून येणारे विशिष्ट विचाराच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून येतात, पण ज्या पद्धतीनं 50 खोके आणि बाकी सगळे होके, ही जी काही महाराष्ट्राची बदनामी जे करण्याचं काम जे झालेलं आहे, जे सत्तेत बसलेल्या लोकांच्या माध्यमातून, त्याची चिंता देशभरामध्ये व्यक्त केली जाते. आणि हा पायंडा उद्या पडला तर उद्या कोणालाही कोणी विकत घेऊ शकेल, कोणी कोणाचं सरकार बनेल, विचाराचं सरकार बनणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस या घटनाकारांनी घटना दुरुस्तीच्या काळातही ज्या काही घटना ज्या आपल्याला येतात वेळेवेळेप्रमाणे, त्याच्यामध्ये जे सुधार होतात त्याचं रक्षण करणं, घटनेचं रक्षण करणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. पण लोकांच्या मनात आज पूर्ण देशभरातल्या संशय आहे की हे जे महाराष्ट्रामध्ये
आमदारांचं खरेदी जी झाली आणि असंविधानिक सरकार जे महाराष्ट्रात आलं याच्याबद्दलचा निर्णय हा इतका काळ राखून ठेवणं आणि आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतात आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा संशय आज जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे आणि प्रॉपरली काही कोर्टाबद्दलची भूमिका नाही पण संविधानिक व्यवस्थेच्या बद्दलचं चिंता आज महाराष्ट्रासहित देशभराच्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. राहुल गांधींची जिभे झाकण्याची आणि जिभेला धक्के देण्याची भाषा आहे त्या भाषेला जे आहे ते रामदास आठवले यांनी विरोध दर्शवलाय. मात्र राहुल गांधी विदेशात जाऊन ज्या पद्धतीने भाष्य करताय त्यामुळे त्यांचं पासपोर्ट रद्द करण्यात यावं किंवा त्यांच्याकडनं असं आश्वासन लिहून घेण्यात यावं की अशा भाषेत ते बाहेर जाऊन करणार नाही असं बोलतो. मोदीच्या सगळ्या क्लिप काढून बघा विदेशातल्या. देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीनं वागतात, कोणाकोणाला भेटतात, त्यांचा कसा जागतिक पातळीवर ते देशाचा अपमान करतात, ते तिथं जाऊन का बोलतात, त्याचं रामदास आठवलेंनी क्लिप काढून बघितल्या पाहिजेत. ते विसरून जातात. उद्या आमचं केंद्रात सरकार आलं तर उद्या आमच्याबरोबरही ते मंत्री बनतील. पण सत्तेपेक्षा संविधानिक आणि संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी काय बोलावं त्याचं एक मर्यादा ठेवल्या पाहिजेत. या मताशी आम्ही पण सहमत आहोत. राहुल गांधींनी चुकीचं काय बोलले? राहुल गांधीजींनी संविधानाच्या बद्दलची भूमिका जी मांडलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण भूमिका आहे, घटनाकारांची भूमिका तीच आहे. राहुल गांधीजींनी वेगळं काय मांडलंय? राहुल गांधीजींनी घटनेच्या बद्दलची भूमिका मांडलेली आहे आणि ती जी घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली तीच भूमिका आहे. आणि ज्या शीख समुदायाला आज खालिस्तानी म्हटलं जाते लोकसभेमध्ये, उद्याच्या काळात यांना खालिस्तानी बनवून त्यांचा उद्या त्यांचा फेटा त्यांचा कळा सुद्धा आमच्या देशात वाचेल की नाही वाचेल ही शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि नरेंद्र मोदींनी हे स्वतः लोकसभेत बोललेले आहेत प्रधानमंत्र्यांनी. त्यामुळे जेव्हा काही प्रश्न जागतिक पातळीवर निर्माण होतात आपल्या देशाच्या बद्दलचे, की जे काही वागणूक जी आपल्या देशातले प्रमुख लोक करतात त्याबद्दलचे जेव्हा प्रश्न निर्माण होतात त्याच्यातला जे जनतेमध्ये जागतिक पातळीवर संशय आहे त्या संशयाला त्यांनी पुष्टी केलेली आहे. प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये शीख समुदायाला खालिस्तानी म्हटलेलं आहे, रेकॉर्डला आहे. काय नाना पटोले किंवा राहुल गांधी किंवा जागतिक पातळीवर लोक चर्चा करतात ते काही चुकीचं करतात असं नाही आहे. पण राहुल गांधींची भीती नरेंद्र मोदी आणि भाजपला झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीला टार्गेट कसं करता येईल ज्याच्यावर हजारो करोड रुपये खर्च करून राहुल गांधींना त्यांनी देशातला म्हणजे पप्पू नाव शब्द त्यांना राहुल गांधीला लावून बदनाम करण्याचं काम केलं. त्याच राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करून हे दाखवून दिलं की राहुल गांधी आणि गांधी परिवार ज्यांनी आजपर्यंत देशासाठी त्यांचं बलिदान झालेलं आहे, ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिलेलं आहे, देशाच्या संविधानासाठी ते लढलेले आहेत, त्याच कुटुंबाला या पद्धतीनं बदनाम करण्याचं काम करतात आहेत. त्या राहुल गांधींनी 4,500 किलोमीटर पदयात्रा करून दाखवून दिलं की मी देशासाठी काही पण करू शकतो, या युगात हे करू शकतो. हे राहुल गांधींनी दाखवून दिलं. त्याच्यामुळे भाजपला भीती झाली आणि त्या भीतीपोटी भाजप हे जे चौताळलेले आहेत निगेटिव्ह नेरेटिव्ह निर्माण करून ज्या पद्धतीनं भाजप राहुल गांधींना अपमानित करताय, हे राहुल गांधींना आणि देशाला अपमानित करण्याचं काम भाजप आणि त्यांचे सोबती करतात आहेत. हे देशातली लोक सहन करणार नाही. पीएम वर्धन हेही म्हणाले की काँग्रेसला आता अर्बन नक्सल चालवत आहेत असा एक घणाघात आरोप त्यांनी याच्यापूर्वी भोपाळलाही बोलले होते काही महिन्यांपूर्वी. आता पुन्हा त्यांनी वर्धन ते बघा, काँग्रेसवर मोदी असेल की भाजप असेल आरोप करणं हे त्यांचा अधिकारच आहे, असं आपण म्हणू जन्मसिद्ध अधिकार आहे. पण 10 वर्षापासून आणि आता 3ऱ्या टर्ममध्ये तुम्ही आता प्रधानमंत्री आहात, तुम्ही 10 वर्षात या देशासाठी काय केलं हे तर सांगा ना. खोटं बोलणं आणि रेटून बोलणं याच्या पलीकडे तुम्ही काय केलेलं आहे? काँग्रेसला खालच्या लेवलवर काय काय जाऊन बोललेत, गांधी परिवारावर काय बोलतात, तुम्ही नेहरूजीवर काय काय बोलतात, उपराष्ट्रपती येऊन नेहरूजीवर गांधीजीवर बोलतात आहेत. आता उपराष्ट्रपतीला हे पण माहीत नाही की मी एका संविधानिक पदावर आहो. हे सांगायचं तात्पर्य असं की जी काही शिकवण RSS आणि भाजपनी आज देशामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे, फेक नेरेटिव्ह निर्माण करून ठेवलेला आहे, यांनी तर देशाला बर्बाद करून ठेवलेला आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात आमच्या देशाचं सैन्य रोज शहीद होताना आपण पाहतो आहे.
आज देशभरामध्ये कायदा सुव्यवस्था बाकी राहिलेला नाही. 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होते आहे आणि जे आरोपी आहेत ते पकडले जात नाही. तर आज तुमची सत्ता आहे. मग अर्बन नक्षल असेल तर मग तुम्हाला थांबवायला कोणी थांबवलेलं आहे? नक्षल मोमेंट आणि आतंकवादी मोमेंट तुम्ही का थांबवू शकले नाहीत? त्याचं उत्तर का देत नाही? आरोप लावायचा आणि बस आपली पोळी राजकीय पोळी शेकायची, एवढंच भाजपचं आणि नरेंद्र मोदीचं काम असेल तर देशातली जनता काही एवढी अनपढ पण नाही की यांनी बोलावं आणि सगळ्यांनी ऐकून घ्यावं, अशी परिस्थिती नाही. वर्ध्यात लोक कशी जमा केलेली होती, कोणत्या कोणत्या एजन्सीचा दबाव आणून त्यांनी ते लोक कशी जमा केली होती ते सगळं रिपोर्ट आहे. आणि नंतर पैसे कसे वाटले जात होते ते पण लोक बघत होते. त्याच्यामुळे नरेंद्र मोदीच्या सभेला आता लोकांना पैसे देऊन आता आणावं लागतात. याचा अर्थ त्यांची लोकप्रियता जी होती ती सगळ्या खोटंपणानं आता ओसरलेली आहे. लोकांना पैसे गोळा करून आता जमा करावं लागतं असं चित्र पाहतो. आणि त्याच्यासमोर त्यांना जेवढं फेकता येतं तेवढं फेकतात आहे. तर तेवढं काही सिरियस घेण्याचं काही कारण नाही. संजय राऊत सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री असे बारामतीमध्ये लागलेले आहेत, गाडी धडकलेले आहेत. एक प्रकारे कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी आता शर्यत सुरू झाली. हे बघा, सगळ्यांना आपल्या आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं वाटायला स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कोणाला मुख्यमंत्री बनवायचं हे लोक ठरवतात. त्यामुळे ह्या सगळी प्रक्रिया चालत राहील. पण मला असं वाटतं माध्यमांनी आज महाराष्ट्रामध्ये 73% भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे. राज्य आणि केंद्र सरकारचं त्याच्यावर दुर्लक्ष आहे. शेतकरी रोज आत्महत्या करत आहे, रोज बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जात आहे. त्यांचा आवाज पण कोणी ऐकायला तयार नाही. शिकलेले मुलं मुली, MPSCच्या परीक्षेची तयारी केलेले मुलं मुली रोज तिथं पुण्यामध्ये मोर्चे काढतात आहेत. पोरांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. असं सगळं आणि राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार भ्रष्टाचारामध्येच लीन झालेलं आहे. आणि जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती महत्त्वाची आहे काँग्रेससाठी. आणि काँग्रेस ती लढाई लढते आहे. आणीबाणीच्या काळामध्ये निवडणुकीची हिंमत दाखवणाऱ्या इंदिरा गांधीच्या पायाचं तीर्थ द्यावं असं भाजपला संजय राऊतांनी सल्ला दिला. तर आणीबाणी तर आपल्या देशामध्ये 2014 पासून तर आजपर्यंत चाललेलीच आहे. अघोषित आणीबाणी आपल्या देशात चाललेली आहे. आता 17 महिनेच निवडणुका झाल्या नव्हत्या आणीबाणीमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये तर 10 वर्षापासून निवडणुका झाल्या नाही, आता होती आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये या शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, जे घटनाकरांच्या विचाराचं हे राज्य आहे, या राज्यामध्ये 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे संजय राऊत जे सांगतात आहे ते बरोबर आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर टीका केली की शरद पवार हे महाजातीयवादी नेते आहेत आणि मुख्यमंत्री हे जरांगेंचे मिळलेले आहेत. बघा, आम्हाला याच्यात वादात जायचं नाही आहे. काँग्रेस पक्षाची एकदम क्लिअर भूमिका आहे. राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही हे सगळे जे आरक्षणाचे मुद्दे आहेत, धनगर असेल, गोवारी असेल, हलबा असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, हे सगळे आरक्षणाचे प्रश्न आम्ही सोडवू. आणि जी कुठल्या आधारावर सोडू तर आमचे नेते राहुल गांधीजी यांनी ज्या पद्धतीनं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जे जनगणनेची भूमिका मांडलेली आहे त्या आधारावरच आम्ही सगळं करू शकतो. भाजपला हे मान्य नाही. भाजप आरक्षण विरोधी आहे. भाजप लोकांमध्ये भांडणं लावून मताचं विभाजन करून आपलं राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करणारेच ही पक्ष आहे. त्याच्याच आधारावर हे तोडा आणि फोडा जे इंग्रजाचं धोरण होतं त्याच धोरणाच्या आधारावर, त्याच इंग्रजाच्या विचारावर भाजप चालणारा पक्ष आहे. आणि म्हणून महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं धार्मिक तेढ आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं काम भाजपने केलेलं आहे. ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये कमिशन खाल्लं, भ्रष्टाचार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्या मालवणमध्येच नाही तर जागतिक पातळीवर करण्याचं पाप ज्या भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे, हे अशी लोक आहेत. त्याच्यामुळे या लोकांकडून संजय राऊतांनी फार काही अपेक्षा कराव्यात असं मला वाटत नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.